हाय. तर ताईच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही, आम्ही कुठं गेलतो तर एका दादांनी आम्हाला बोलवलेलं, आवर्जून फोन केलता की या म्हणून आंबे खायला. पण आंबे खायला तर गेलोच, पण असं आंबे माया लावली तर किती असं म्हणजे आंबे खायला गेलो, पण असं आंब्याच्या आशा नव्हतं गेलो. पण त्यांनी इतक्या प्रेमाने बोलवलं होतं ना की या बाळांनो आंबे खायला, तुमचा भाऊ आहे, तुमचा भाऊ आहे मी, असं नका करू, तुमचा एक भाऊ समजा मला, या ह्या जमिनीवर जोवर पाय आहेत तोपर्यंत मी ह्या जमिनीवर जोपर्यंत पाय आहे माझा म्हणजे त्यांचा, तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुमचं व्हिडिओ मी बघतो तर मला लय दुःख वाटतंय असं पण म्हणलं. आणखी अक्षरशः मला बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलतं, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून आमचं बी आलतं. म्हणजे इतकं मायाने बोलणं, देणे घेण्यापाशी काय नसतंय, फक्त मायाने बोलणं असलं ना तर माणसाचं मन जिंकतंय, हाय की नाही. तर म्यूटला टाक. मैत्रिणीला काय काम नाही ते, हिचा फोन असन कामवालीचा, बरोबर का? अश्विनी मॅम. मग आपण सांगितलं आधी काम असलं तर सांगा, काम असलं तर सांगा. नाही बरोबरच आहे, काम असलं तर सांगा. म्हणजे सगळी मला म्हणतात मदत करतो सोने, तुला मदत करतो आम्ही, तुझं हे नंबर पाठव, कुठं काय असतं ते पाठव. पण असलं माझ्याकडे काही नाही आणखी, कारण मला ह्यात कधी उतरलेच नाही, मला काहीच माहीत नाही, तर त्याच्यामुळे काहीच नाही माहिती. तर नाही, मला तुमची मदत नको आहे, फक्त सपोर्ट करा फक्त, की मी पण आपल्या दीदीच्या शाळेसाठी, दादाच्या शाळेसाठी काहीतरी करू शकते. नाहीतर तुम्ही मदत करता. हा, नवीन मदत केली तर हां, मला बी सवय लागन मदत घ्यायची, मग मी कष्ट करायचं विसरूच जाणार, मग तसं असतं. तर मला फक्त सपोर्ट करा, आणि मला म्हणजे एक नाही का की हा तू कष्ट कर, काम कर, म्हणजे असं म्हणा, हिंमत द्या. मग मी कष्टावर मी करू शकते ती, म्हणून. पण मदत नाही, पण सपोर्ट करा जरा, आणि कमेंट्स मात्र चांगल्या करा, घाण कोणीच ना करू नका, नाही तर ती माझं व्हिडिओ नाही बघितलेलं चालेल. काय सपोर्ट जरा कमी मिळेल, पण कमेंट्स बोलल तेवढं. आणि कमेंट्स वाचल्या तर मग आणखी असं वाटतंय. आणि असं नाही की सोनी त्याच्यात उत्तर पण देईल म्हणून, असं पण नाही, सोनी डायरेक्ट रडत बसल. हा मग असं आहे. आणि मग मी डायरेक्ट व्हिडिओ करणं बंद करणार, कारण वाईट मला कोण बोलेल आधी मला रडायला येते, तसं काय नाही. मग करायचे असले कमेंट तर चांगली करा, वाईट करू नका, नाहीतर मग काय नाही, माझा व्हिडिओ बंद होणार. तर सपोर्ट करा फक्त तुम्ही, आणि कमेंट चांगल्या करा. आणखी मला उल्हासीनं असं काहीतरी करा की आणखी मी उल्हासाने कामाला जाऊ शकतो. मला कष्टाचं काहीच वाटत नाही, मला पाहिजे तसलं कष्ट करते, कारण आता मजबुरी आहे. आई बापा असते किंवा बाकीचे सगळे मला चांगले असते माणसं, तर मला इथपर्यंत यावं नसतं लागलं. नाही, कष्ट तर माणसाच्या आयुष्यात असतंच, कष्ट केल्याशिवाय फळ नसतं. पण तरी पण म्हणजे लहान मुलं असल्यामुळं घर सोडायला येत नाही. दीदी आपली बारकी आहे, तिला पण जाताना म्हणजे वाईट वाटतं. दिवसभर तुम्ही तर बघितलं ताईच्या व्हिडिओमध्ये की कशी बसते ती, मी येईपर्यंत. मी आल्यावर जरा खुश होती, तसं म्हणजे लेकरं मोठी आली तर वेगळी गोष्ट होती. पण त्यांच्या शाळेचं टेन्शन, म्हणजे टेन्शन तर असं आधीच आपल्या दीदीचं आधार कार्ड निघत नाही, काय नाही. जायचं तर जवळ आहे का? जायचं तर जवळ नाही, जायचं म्हणलं तर आमच्या गावाला जावं लागतंय, डायरेक्ट 500ची नोट जाते, आणि ती काय आधार कार्ड निघत नाही, असं आहे. आणि पैसे उडले की दाजी कसं बोलतात? दाजी अजिबात रुपया खर्चायचा नाही, तर तुम्हाला पैसे देणार नाही. म्हणजे आता सगळ्यांना सांगितलंय मी, म्हणजे आता कोण पण ओळखीच दिसलं तर काम बघा मला, कारण इथं खुरपायला म्हणलं तर जवळ आसपास नाही तीच कामं, बाया जातात लांब टमटम मध्ये कामाला. मग ताई म्हणते तुझी लेकरं बारकी आहे ती, टमटम मध्ये जाऊ नको लय लांब ना, पण जवळ आसपास काही कामं नाही ती. सांगितलेलं जणांना आता ह्या काम जायची सोयच होत नाही, तर काय करावं? ह्या गावात पण नाही काम, काय करायचं? बाहेर शेतीत कुठं जगायला जावं तर पंचायत. कारण आता लहान मुलं असले म्हणून काहीच करू शकत नाही ना, नाही जाऊ शकत कुठं.
जाऊ द्या, तुमचा सपोर्ट फक्त मला चांगला द्या आणि हिम्मत पण द्या आणि लाईक बी करत जावा, शेअर बी करत जावा आपल्या बुंगीसाठी. माझ्यासाठी नाही पण आपल्या बुंगीसाठी करत जावा, कारण आता ती लहान आहे आणखी आणि ती शिकून म्हणजे आता काहीतरी अपेक्षा असते आपल्याला, मग ती शिकू जरा मोठी होईल काहीतरी होईल म्हणजे मग एक प्रकारची तुमची मदतच म्हणून मी समजून म्हणजे असं नाही ते असं तुम्ही मदत केली असं समजन मी. अजून तिला व्हिडिओ बनवायचं तेवढं कळत नाही. हा म्हणून असं होतं म्हणजे पहिली बार म्हणजे ताईच काढते, मला माहित नसतंय तेव्हा व्हिडिओ काढताना जास्त, पण ताईच काढत असते. पण आज मी स्वतःहून म्हणजे बोलायचं म्हणल्यावर जरा असं होते अडकळते आणि म्हणजे काय बोलायचं हे कळत नाही. तर जाऊ द्या. तर काय काय अशा पण कमेंट्स आलेल्या आहेत की सोनीनं लोणचं बनवलंय, मस्त बनवलंय. हा ते मात्र मला सगळं येते, कुरड्या येतात, पापड्या येतात, आणखी लोणचं येते. म्हणजे मी असं मला कोणी शिकवलेलं नाही, पण मी आपलं असं बघून म्हणजे कोण करत असलं तर त्याच्या शेजारी जाऊन बसायचं, मग बघायचं, मग ते आपण घरी ट्राय करायचं. नंतर मग बिघडलं तर बिघडलं, पण कळतंय ना नंतर की म्हणजे ह्यात काय बिघडलंय, काय कमी पाहिजे, काय जास्त पाहिजे, असं करून शिकले मी. नाहीतर कोण होतं शिकवायला. शेजारचं पाजरचं म्हणजे तुला जावा हे ह्यांचं बघून किंवा विचारायचं कुणाला तरी की नाही का हे कसं बनवलं असं विचारून मग करायचं. मग ते ताईला नव्हतं माहिती, मग मला तर येत पण नाही. आणि मग ताईच्या इथं बनवल्यावर ताईला मग चांगलं वाटतंय. मला चांगलं वाटतंय. तरी पापड्या हे ते बनवलं नाही जरा घरात तारांबळ असल्यामुळे. तारांबळ पण टेन्शन पण त्या दीदीचं आधार कार्डच आणखी 1 वर्ष उलट तिचं वाया गेले त्या आधार कार्डमुळे, कारण शाळेत पहिल्यांदा आधार कार्डच मागतात म्हणून वायाला गेलंय. असलं काम झालं बघ तुला. नंबर लाव, आधार कार्ड केली. आधार कार्ड काढायला गेलो तर मोबाईल नंबर मागायला लागला, तर मोबाईल नंबर आणायला गेलो तर आधार कार्ड मागायला लागल्यात. काय करावं मग तिथं लटकल्यावर झालंय, असं झालंय काम. जाऊ द्या, होईल तुमच्या आशीर्वादाने. आपल्या दीदीला आशीर्वाद द्या की की दीदी आधार कार्ड निघावं, शिकून मोठी व्हावं. म्हणजे तिला पण जरा वाटत ना तुम्ही लोकांनी सपोर्ट केला म्हणून ती आज त्या ह्याच्यावर आहे, म्हणजे काय म्हणते जास्त शिकली किंवा असं. प्रत्येक आईला वाटतं की आपलं लेकरं शिकावं. स्वप्न हे ते माणसं बघतायच, पण कधी कधी परिस्थितीमुळे नाही शिकता येत. कारण आमची परिस्थिती तशी आई बापा नसल्यामुळे आमची शाळा म्हणजे इच्छा होती आमची सगळ्यांची, ताईची म्हणा माझी म्हणा शाळा शिकायची, भावाची होती शिक्षणाची इच्छा, पण नाही झालं आमच्याने. मग आम्हाला वाटतं जे आमचं झालंय ते लेकरांना शिक्षण झालं तेवढं ते घेतलं आहे का नाही. जिथपर्यंत व्हायचं होतं, जिथपर्यंत म्हणजे होती कॅपॅसिटी तिथपर्यंत घेतलं. मग पुढचा खर्च आम्हाला खाणं पिणं व्हायचं नाही. मग ती शाळेची फी आली, मग तिथून कामाला जायला लागलो. शाळा सोडले की काम केले, लग्न केलं, लगेच पदरात लेकरं बी पडले आणि लेकरं झाली की मग आता त्यांच्याच जबाबदाऱ्या. लेकरं झाली तसं जाऊ द्या, मोरू द्या, काय असेल ते असेल. आता ज्याच्या नशिबात असतंय तसं घडतंय. तर मला पण वाटतं जे माझ्यात नाही म्हणजे घडलं ते माझ्या दीदीविषयी नाही घडावं असं. ठीक आहे, तर आम्हाला लाईक करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ पण शेअर करत जावा, शेजारी पाजारी सांगत जावा बघा म्हणून. तर बाय.